5. अधोगतीची कारणे दुष्कर्मी असतात. अन्न नव्हे. आमगंध नावाचा एक ब्राह्मण तपस्वी हिमालयात आपल्या शिष्यगणांसह राहत असे. तो माझे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या सन्मानाने त्यांची आदरातिथ्य करीत असत. एकदा भगवंतांनी आपल्या भिक्खू संघासहित त्या गावाला भेट दिली. भगवंताचे धम्म निरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. त्या वर्षी ब्राह्मण आमगंध आणि त्यांचे शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले. परंतु ग्रामवासियांनी त्यांच्या स्वागतासंबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतवनात भगवंत राहत होते. तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, भाजीपाला आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात, ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत. परंतु तुम्ही तर लोक जे काही देतात तसे चांगल्या प्रकारे शिजवलेले, माल मसाला लावलेले स्वादिष्ट आणि उत्कृष्ट अन्न खाता. जो कोणी तांदळाचे बनवलेले असले उत्तम पदार्थ खातो तो आमगंध खातो. पक्ष्याच्या मांसासोबत उत्तम तांदळाचे अन्न खाताना तुमच्यावर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे तुम्ही कसे म्हणता? मी तुम्हाला विचारतो, याचा अर्थ काय? ज्याला तुम्ही आमगंध म्हणता ती ही आहे तरी काय? भगवंतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडणे, बांधणे, चोर्य कर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, मिथ्या गोष्टींचे ज्ञान आणि व्याभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात इंद्रियाच्या संयम रहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी त्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तवणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने आमगंधाचा दोष लागत नाही. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकीय, निर्दयी, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाहीत, ते लोक आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. राग, गर्व, हटवादीपण, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो, मांस सेवनाने नव्हे. ज्याचे शील वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दुष्कृत्य करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होत. मांस सेवनाने आमगंध दोष लागत नाही. जी माणसे सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाहीत, जे परधन हिरावून त्यांना दुःख देण्यात सदैव सिद्ध असतात, जे अनीतिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्यांचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांस सेवनाने आमगंध दोष जडत नाही. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात. ते आमगंधी होत. मांस सेवनाने आमगंधाचा दोष जडत नाही. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्माचरण, मृगाजीन परिधान, अहित अग्निव्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे, आमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपले इंद्रिय जिंकले आहेत, जो त्यांचा संयम करतो, जो धर्म निरंतर आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो,
ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, जो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मासाच्या सेवनाने नव्हे. 6. देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. संगारव नावाचा ब्राह्मणही तेथे राहत होता. तो पाण्याने शुद्धी होते असे मानित होता आणि पाण्याने स्वतःला वारंवार शुद्धी करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभाव झाला होता. एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या पहरी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाले. श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर ते भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसले आणि म्हणाले, भगवान, या श्रावस्तीत संगारव नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काहीच दिसत नाही. भगवंताने करुणा करून त्या संगारव ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. भगवंताने आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढून व एक चिवर आणि भिक्षापात्र हाती घेऊन त्या संगारव ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. तेव्हा संगारव ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न विचारल्यावर त्यांच्या बाजूला बसला. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत असतोस. हे खरे आहे काय? श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळवत आहेस? गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पापे मी करतो ते याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नान व्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा भगवंत म्हणाले, धम्म हा एक जलाशय आहे, तो स्वच्छ व निर्मळ आहे. जे या जलाशयात स्नान करतात ते सर्व धर्मज्ञ सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात. यावर तो संगारव ब्राह्मण म्हणाला, वा, छान श्रमण गौतम, मला जीवनपर्यंत आपला शरणागत उपासक करा. 7. पवित्र जीवन म्हणजे काय? एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले. भिक्खूंनो, हे पवित्र जीवन लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी, कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचे असते. 6. सामाजिक व राजकीय प्रश्नावरील प्रवचने. 1. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवान राजगृह येथील जेथे खारीना दाणे भरवीत असत त्या वेळूवनातील कलंदक निवासात राहत होते. त्यावेळी भगवंताच्या विरुद्ध झालेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. सकाळ संध्याकाळ 500 गाड्यातून भरलेले 500 अन्न पात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. तेव्हा काही भिक्षू भगवंतासमोर आले आणि अभिवादन करून त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. भिक्खूंनो, जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जाणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत
कृपा व त्यापासून होणारे लाभ हे भयदायक असतात. सर्वोच्च असे अढळ शांती साधण्याच्या मार्गातील त्या कटू आणि दुःखदायक अशा बाधा होत. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकविले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू, आणि त्याचा वर्षाव होऊच लागला तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळू देणार नाही. त्याच्या लालसेने आम्ही स्वतःला राजाचे दास बनवू देणार नाहीत. 2. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा देखील धार्मिक होते. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, जोपर्यंत राजा हा अधर्मशील असतो तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी देखील अधार्मिक होतात. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे अधार्मिक झाले की नगरवासी आणि ग्रामवासी हे देखील अधार्मिक होतात. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे बंधूंनो, त्यांचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्यांचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारे सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतर जणही त्याच मार्गाचा अवलंब करतात, कुमार्गी बनतात. त्याप्रमाणेच राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्यालाही हानी पोचते. गुरे नदी ओलांडत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्याच सरळ मार्गाने त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. 3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. एकदा भगवान राजगृह येथील गृधकूट पर्वतावर राहत होते. त्यावेळी मगध राजा वैदेही पुत्र अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे वज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन. मी त्यांचे जड मूळ खोदून टाकेल. मी त्यांना नष्ट करीन. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वत्सकार नावाचा जो ब्राह्मण त्याला बोलावून तो म्हणाला, हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचारा, आपली प्रकृती ठीक आहे ना? आपण स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. त्याचे म्हणणे आहे की वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी तो त्यांचा जडमुळासहित नाश करेल. तो त्यांचा पुरेपूर नाश करेल, पूर्णतः विनाश करेल. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान जे काही पुढील भविष्य होईल ते सांगतील ते नीट लक्ष ठेव आणि त्यातला शब्द न शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटं सांगत नसतात. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वत्सकार म्हणाला, ठीक आहे, आपण म्हणता तसेच होईल. आणि अनेक उत्कृष्ट रथावर स्वार होऊन तो गृधकुटाकडे निघाला. तेथे पोहोचल्यावर भगवंतांना अभिवादन करून त्यांचे कुशल विचारून त्या राजाने आज्ञा केल्याप्रमाणे मगध राजाचा संदेश त्याने निवेदित केला. त्यावेळी स्थविर आनंद भगवंताच्या मागे उभे होते. भगवंत त्यांना म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे. यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतील तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. उलट त्यांची भरभराटच होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे टाकतात, एकोप्याने आपापले उद्दिष्ट कार्य करतात तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्व मान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजत नाहीत,
आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपरेप्रमाणे ते आचरण करतात तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवाह करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सलामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवित नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत तोपर्यंत भरभराट होत राहील. जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्यांचे परिपालन करतात तोपर्यंत भरभराट होत राहील. तोपर्यंत हे आनंदा, वज्जी कुळाची अधोगती होणार नाही, उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. सारांश: जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही असे भगवंतांनी स्पष्ट केले. नंतर भगवंत वत्सकाराला उद्देशून म्हणाले, हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास ह्या वरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करीत राहील तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिगत होणार असे आम्ही मानायचे तर? हे गौतमा, मगध राजाला वद्दीचा पाडाव करता येणार नाही. असे बोलून वत्सकार ब्राह्मण उठून राजगृह येथे परत जाऊन आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगायला निघून गेला. 4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. एकदा मगध राजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसेनदी राजाच्या काशी जनपदावर स्वारी केली. पसेनदीने स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि तो अजातशत्रूला तोड द्यावयास निघाला. त्या दोन्ही सैन्याचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसेनदीचा पराभव केला आणि पसेनदी शेवटी माघार घेऊन आपली राजधानी श्रावस्ती येथे परत आला. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजाचे युद्ध आणि प्रसेनजिताची महागार या संबंधीचे वृत्त सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा प्रसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेनदी राजाला पराभव झाल्यामुळे दुःखात राहावे लागणार आहे. विजयातून द्वेष जन्मास येतो. जिताला दुःखात काळ कंठावा लागतो, परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो, कारण त्याला जय आणि पराजय याची चिंता नसते. तो सुखाने झोप घेतो. पुन्हा असे घडले की त्या दोन राजाचे पुन्हा युद्ध झुंपले, परंतु त्या युद्धात कौशल राजा प्रसेनजित याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेनदीने स्वतःशी विचार केला की मी याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ त्याच्या जीवानीशी सोडून दिले तर? आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो. जोपर्यंत पापाचे फळ पक्क होत नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्णसंधी आता येणार. परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केलेल्या पापाबद्दल भय वाटू लागते. हिंसाकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच, जेत्यालाही जिंकणारा कोणीतरी निपजतोच, निंदकालाही निंदक सापडतो. अशा रीतीने कर्म विपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो आणि कष्ट देतो, त्याचवरही आपण स्वतः लुटले जाण्याची आणि कष्ट सहन करण्याची पाळी येते. 5. शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्य. जेव्हा युद्ध विजेता युद्ध जिंकल्यानंतर शांती स्थापन करण्याची कामना करतो
त्यावेळी जिंकलेल्या शत्रूवर गुलामगिरी लादण्याचा आणि त्यांची अधिकाधिक मानखंडना करण्याचा आपला अधिकार असल्याचे तो समजतो. या विषयावर भगवान बुद्धांचे मत अगदी वेगळे आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याचा काही अर्थ असेल तर जिंकणाराने हेच त्याच्या शांततेच्या काळाचा त्याच्या कल्याणासाठी उपयोग करावा, त्यांची सेवा करावी हेच त्याचे कर्तव्य ठरते. या विषयावर भगवान बुद्धांनी भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे, युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर त्याने स्वतःला योग्य सिद्ध करावे. आपल्या अंगची रुजुता, आपली अनुग्रहपूर्ण वाणी, आपली उद्धटपण विरहित दयाळू वृत्ती या गुणाचा त्याने आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड आक्रमक नसून इंद्रिय सुखाचे आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत, असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे शूद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपला कमीपणा आणू नये. सर्व प्राणीमात्रांना सुख समृद्धी आणि शांतता लाभो, सर्वांचे कल्याण हो. सर्व सबळ दुर्बळ लहान मोठे प्राणीमात्र शांततेचा सदैव उपभोग घेवत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. कोणीही आपल्या बांधवांचा उपमर्द करू नये. जेत्यावर क्रोध अथवा जेत्याचा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोहोचू नये म्हणून प्राणपणाने जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीव मात्रासंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या खालच्या भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रावर अंतकरणपूर्वक प्रेम करावे. त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काही कृत्य करू नये. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहावे, हा ब्रह्मविहारच होय.